ज्या महिन्याची मी वर्षभर वाट बघत असते तो महिना आला आणि तो म्हणजे जुलै आणि पावसानेही आमच्यावर चांगली कृपा केली आहे आणि सगळ्या वारकऱ्यांची वारी अतिशय उत्तम चालू आहे. तर चला. रामकृष्ण हरी. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही निघालोय पंढरपूरला आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत. आता हे आमचं 3रं वर्ष आहे जेव्हा आम्ही पंढरपूरला जातोय आणि खरं सांगू तर पूर्ण वर्षभर आम्ही जुलैची वाट बघत असतो, आषाढी वारीची वाट बघत असतो आणि कधी एकदा पंढरपूरला जायला मिळतंय असं वाटत असतं आणि फायनली तो दिवस आलाय. आणि ह्या वर्षी व्लॉग करायचा ट्राय करणार आहे. आम्ही कुठे जातो, कसे राहतो आणि कसं दर्शन आम्हाला होतंय ते. तर मी व्हिडिओ बनवायचा नक्की ट्राय करेन. ह्याच बरोबर आम्ही ह्या वर्षी दत्त परिक्रमा पण चालू केली आहे. त्यातली 3 ते 4 ठिकाणं आमची झाली आहेत आणि ह्या वर्षी आम्ही अजून 2 ठिकाणं पंढरपूर सोबतच करणार आहोत. ती म्हणजे औदुंबर आणि मोराळे जे सांगलीमध्ये आहे. सो ती पण जर्नी मी ह्यामध्ये रेकॉर्ड करेन आणि तुम्हाला नक्की दाखवेन कुठे राहायचं, कसं जायचं. आणि खूप जणांना असा प्रश्न पडला असेल की ट्रेंड म्हणून जाता वगैरे, तर असं काही नाही आहे. ह्यामागची अशी छोटी स्टोरी आहे की माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी गेले खूप खूप वर्ष पंढरपूरची वारी करते, एकादशी करते आणि दरवर्षी ती वारीला जायची. जेव्हा मी लहान होतो तेव्हा ती वारीवरून आल्यावर आम्हाला खूप खेळणी आणायची, तिकडच्या गोष्टी सांगायची आणि तेव्हापासूनच विठ्ठलाबद्दल आम्हाला खूप कुतूहल होतं. त्यानंतर तिचा देहांतही एकादशीला झाला, माझ्या आजोबांचा देहांत पण एकादशीला झाला आणि माझ्या वडिलांचा देहांत पण एकादशीला झाला. तर एकूणच एकादशीला माझे तिन्ही पण जवळची व्यक्ती विठ्ठलाकडे गेले आणि ते मला तिकडे भेटणार या आशेनेही मी तिकडे जाते. त्यामुळे वारी आणि अध्यात्म याची आवड आम्हाला आजी आजोबा आणि वडिलांनी आईनेच लावली आणि ती आम्ही पुढे कंटिन्यू करू. तर चला, मी खूप एक्सायटेड आहे. तर रामकृष्ण हरी. पुढचा प्रवास बघू. आम्ही दरवर्षी घरून बनवून आणतो पराठे, म्हणजे प्रवासातला आम्ही काही खात नाही, फक्त होममेड खातो. तर फायनली सकाळचे 8 वाजलेत आणि ह्या टायमाला आम्हाला पोचायला खूप लेट झालंय. नेहमी आम्ही ट्रेनने येतो तर 5 वाजताच पोचतो आणि आता ह्या टायमाला बसने आलो तर 8 वाजलेत पोचायला. पण पंढरपूरमध्ये खूप छान वातावरण आहे आणि एवढी गर्दी नाहीये आणि इंद्रायणी नदीला पाणी पण इतकं नाहीये, आटलंय. अगदीच लोक मध्यापर्यंत चालत जात आहेत पाण्याच्या. तर आता आम्ही जातोय आमच्या भक्त निवासमध्ये आणि तिथून आम्ही चेंज करून लगेच दर्शनाला जाऊ. या माणसामुळे आम्ही दरवर्षी पंढरपूरला येतो. पुढच्या वर्षी चालत यायचं ना, थोडस चालायचं ना पुढच्या वर्षी. आणि पूर्ण कधी चालायचं, पूर्ण कधी चालायचं. हा पहिला चालायचा पूर्ण, आता नाही चालत. पुढच्या वर्षी थोडं तरी चालणार. पूर्ण वारी करायची खरंच खूप इच्छा. तर पुढच्या वर्षी चालत यायचं ना. नक्की नक्की. चालत नाही तर किमान सेवेसाठी तरी यायचंय. तसं आम्ही रजिस्टर केलंय, तर बघूया. दरवर्षी पहिला आल्याला काम असतं इकडे गजरा घ्यायचं. गजरीवाला काका दिसलेत, कारण गजरा घेऊन टाकूया. हे ना भक्त निवास आहे इकडे पंढरपूरच्या मंदिरावरून 2 मिनिटावर. तर नक्की इकडे भेट द्या, खूप सुंदर आहे. इथे राहायची पण सोय आणि मंदिर पण आहे. नाश्ता कर, पेरूचा नाश्ता. हे सगळ्यात मसाला नको टाकू, सगळ्यात मसाला नको. चला आता आम्ही निघालोय मुखदर्शनासाठी आणि बघू किती वेळात दर्शन होतंय. त्याआधी केला तर आम्ही नाश्ता करू किंवा चहा घेऊ आणि मग लगेच जाऊ. थोडासा नाश्ता करायला, सकाळपासून काय खाल्लं नाही पोरांनी, खाल्लं नाहीये काहीच खाल्लं नाही. या अंड्यामुळे. इकडे मस्त हॉटेल आहे एक बीके, खूप मस्त नाश्ता भेटतो. थोडासाच नाश्ता करायचा. आणि हे आमचे फ्रेंड्स ब्राईटनेस वाढवू शकले नाहीयेत. सगळ्यांना इथूनच आशीर्वाद.
पुरी भाजी आली आहे, सांबार मस्त आहे, छान आहे. तर मंदिराच्या बाहेर पोहोचलोय आणि इतकी काही गर्दी नाहीये, मुखदर्शन होऊन जाईल 15 ते 20 मिनिटात. तर चला बाहेरून तुम्हाला दर्शन घडवून देते. आता आम्ही सगळे फोन लॉकर मध्ये ठेवतोय, दर्शनाला जातोय आणि इकडे मुखदर्शनाची लाईन अजिबातच नाहीये, पण चरण स्पर्शाची लाईन ही दिसते. ती चरण स्पर्शाची लाईन आहे आणि खूप जास्त किलोमीटर आहे मागे. आणि इकडे मुखदर्शनाची लाईन आहे, ती अजिबात नाहीये. 10 मिनिटात दर्शन होईल. चला, आत्ताच आमचं खूप छान दर्शन झालं, पण गेल्या वर्षी सारखी एक चूक झाली. चूक म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्र चप्पल ठेवलेला, पण माझी चप्पल हरवली. गेल्या वर्षी पण हरवली, या वर्षी पण हरवली. गेल्या वर्षी चंद्रभागेच्या तिरी हरवली आणि आता मंदिराच्या बाहेर हरवली. का लोक एकमेकांची चप्पल घालून जातात? आम्ही दर्शन अगदी एक नाही तर दोनदा घेतलं. त्यानंतर आम्ही चंद्रभागेच्या तीरी गेलो, मस्त पाय भिजवले आणि निवांत पुंडलिक बसलो. महाराज आणि चंद्रभागेचं दर्शन जस्ट झालेलं आहे आणि खूप मस्त असं वातावरण आहे. आईबाबाची सेवा करताना गेल्या वर्षी इकडे चप्पल हरवली आहे आणि आता तिकडे चप्पल हरवली, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आठवणीत ठेवेन. वारकरी म्हणजे तोच नाही जो पूर्ण वारी चालतो, जोही विठ्ठलाच्या वाटेवर येतो तो त्याचा वारकरी असतो. पंढरपूरला येऊन काय फिलिंग असते ती शब्दात नाही सांगू शकत. इकडेच येऊन तुम्हाला तर मी बोला, सगळे म्हातारे आजी आजोबा कसे काय इतकं चालतात, त्यांच्यात कुठून एवढी ऊर्जा आहे ते पांडुरंगाला भेटायची. तू पांडुरंगच. आता आम्ही सांगलीसाठी निघणार आहोत, त्याआधी आता मस्त जेवण करून घेतो इकडे त्याच हॉटेलमध्ये, जिथे आम्ही सकाळी नाश्ता केला होता. आणि सांगलीसाठी मे बी आम्ही एसटी ने जाऊ. पावसाचं वातावरण झालंय. दुपारच्या जेवणासाठी आम्ही दाल खिचडी मागवली आहे, सिंपल फूड. लिंबू टाका. नाईस, सिंपल. एसटी ने जाऊ मिरजला आणि मिरज वरून औदुंबरला. स्टे ट्यून. दत्त परिक्रमेचं आमचं ठिकाण. सगळ्या ब्रँडचं पाणी एकातच आणि ह्या सगळ्या बॉटल्स. पाणी वाचवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. आम्ही आता पंढरपूर वरून निघालोय. पंढरपूरचा निरोप घेतोय तात्पुरता आणि मस्त पावसाने आमचं स्वागत केलंय. थंडगार वातावरण झालंय. आता आम्ही जातोय एसटी स्टँडवर औदुंबर साठी. आता कोणती एसटी भेटेल त्यावर आहे, तसं मी तुम्हाला गाईड करेन की औदुंबर आणि मोराळीला कसं जायचंय, कोणत्या बसने जायचंय आणि कितीची बस असते. सो चला आता जाऊया एसटी स्टँडला आणि कोणती बस भेटते ते बघू. तर आम्ही चंद्रभागा एसटी स्टँड वरून चंद्रभागा एसटी स्टँड वरून सांगलीसाठी एसटी पकडली, जी की एसी होती. एसी एसटी एकदम मस्त. आणि 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथं सांगलीला पोहोचलोय. काही झोपा काढल्या खूप साऱ्या. आता उद्या सकाळी आम्ही औदुंबर साठी निघणार आहोत, कारण आता रात्री काही ऑप्शन नाही तिकडे जाण्याचा. त्यामुळे आता इकडेच आम्ही थोडं एक्सप्लोअर करू, जेवू आणि सकाळी औदुंबर साठी निघू.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललोय काल पंढरपूरचं दर्शन घेऊन आज औदुंबर आणि नरसोबाची वाडी करायला. पहिला मी नाश्ता करायला जाणार आहे आता. भूक लागली आहे मुद्द्याचा आम्हाला. पॉइंट मुद्द्याचा पॉइंट आहे आपला तो. सांगलीला आम्ही फर्स्ट टाइम आलो आणि सांगली खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि वातावरण पण एक नंबर आहे. असं प्रेझेंट मेदूवडा आणि उपमा आलाय. सेट डोसा. आंबोळ्या. द्यायला या. तर गाईज जर तुम्हाला सांगलीवरून औदुंबरला जायचं असेल तर एसटी तर आहेच, पण इथे वडाप लागलेले आहे तर 40 रुपये पर सीट तुम्ही घेऊन जाऊ शकता. 50 रुपये पर सीट आहे, पण रेट चांगला आहे, म्हणजे अफोर्डेबल आहे. एसटीने खूप टाइम लागेल पण वडाप तुम्हाला लगेच सोडेल. तर आम्ही औदुंबर आणि जर प्रायव्हेट ऑटोने गेला तर तुम्हाला 800 रुपये लागते, तर त्यामुळे तुम्ही 50 रुपये देऊन वडापने जा. तर चला आता औदुंबरच्या मंदिरात भेटू. बाय. बहुत जगह है, बहुत जगह है, बहुत जगह है, बहुत जगह. बसते ना. सांगलीमध्ये असणारे हे औदुंबर हे भगवान श्री दत्तात्रयांचं अत्यंत जागृत आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं श्री क्षेत्र मानलं जातं. इथे श्री नरसिंह सरस्वती यांनी चातुर्मास केल्याचा उल्लेख पण आहे गुरुचरित्रात. मंदिरात त्यांच्या पवित्र पादुका आहेत आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही कृष्णा नदीच्या काठी अत्यंत निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणात बसू शकता. आम्ही दत्त परिक्रमा करत आहोत आणि त्यामधलंच हे एक ठिकाण आहे. तर चला दर्शन घेऊया. इथे औदुंबराची खूप झाडं आहेत, त्यामुळेच या जागेला औदुंबर हे नाव पडलं असावं. अन्नछत्र पण आहे. तर आरतीची वेळ 12:30 आहे, तर तुम्ही जर आलात तर नक्की आरती अटेंड करा. गाईज आम्हाला मगरीचं दर्शन झालंय कृष्णा नदीमध्ये. बघा औदुंबर मंदिरात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इथे दुपारी 12:30 ते 3:30 अन्नछत्र चालू असतं, त्यामुळे तुम्ही आलात तर महाप्रसादाचा नक्की लाभ घ्या. महाप्रसाद नक्की घ्या औदुंबरला आल्यावर. मस्त आहे, लापसी, भात आणि वरण. आणि इकडे तिकडे पैसे देण्यापेक्षा डायरेक्ट अन्नदानाची पावती फाडायची सगळ्या ठिकाणी, त्यामुळे आपलाही थोडा हातभार अन्नदानात लागतो. औदुंबरला खूप छान दर्शन झालं आमचं. आम्ही मस्त अन्नछत्रामध्ये जेवलो, निवांत थोडा पडलो, मगर बघितल्या कृष्णा नदीकाठी, आराम केला. आता आम्ही चाललो मोराळेला, आमच्या दत्त परिक्रमेतील दुसरं ठिकाण. अशा प्रकारे आमच्या दत्त परिक्रमेतील 5 ठिकाणं होतील. गिरनार, त्यानंतर गाणगापूर, अक्कलकोट, औदुंबर आणि मोराळे. त्यानंतर जे ठिकाणं उरतील ते आपण नंतर करणार आहे. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतंय. आता मला 2-3 किलोमीटर चालायचं आहे, त्याआधी मी लस्सी पितोय. कुठली लस्सी आहे? मधुर. सुमधुर. सुमधुर लस्सी.
आता आम्हाला चालायचंय खूप. ती कमान दिसते, झूम कर. एवढं चालायचंय. प्रवासाची खरी मजा अशी चालण्यात आहे. काय बोलता? आता दत्त परिक्रमा म्हणजे नक्की काय? तर यावर्षी आम्ही वर्षाच्या सुरुवातीला गेलो ते म्हणजे गिरनारला, आणि तिथे आम्हाला माहिती मिळाली दत्त परिक्रमा म्हणजे श्री दत्तात्रयांशी संबंधित पवित्र दत्तक्षेत्रांना ठराविक क्रमाने भेट देऊन दर्शन घेण्याची आध्यात्मिक यात्रा. आणि आम्ही आम्हाला जमेल तशा क्रमाने ती यात्रा पूर्ण करतोय आणि आमच्या दत्तांचं दर्शन घेतोय. असं बघायला गेलं तर दत्तांची सगळीच मंदिरं खूप पवित्र आहेत, पण त्यांनी घेतलेल्या रूपांपैकी ही काही मंदिरं अतिशय पवित्र आहेत. अक्कलकोट, कुरवपूर, पिठापूर, गिरनार, श्री क्षेत्र मोराळे, औदुंबर आणि गाणगापूर ही त्यातली काही मेन ठिकाणं आहेत. आणि पुण्यामध्ये असलेलं शंकर महाराजांचं मंदिरही त्यातलं एक आहे. दत्त परिक्रमा करणे काही बंधनकारक नाहीये. ते आपली श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मक साधनेसाठी केली जाते. दत्त परिक्रमा करण्यामागची मुख्य कारण म्हणजे भगवान दत्तात्रयांची सद्गुरू कृपा मिळावी, थोडी मनशांती मिळावी, समाधान मिळावं, आत्मिक बळ मिळावं आणि या पूर्ण प्रवासात विविध अनुभव घ्यायला मिळावे ह्यासाठी असते. आणि हा एका प्रकारचा संकल्पच आहे. दत्तांच्या सगळ्या स्थळांना भेट द्यायचा आणि त्याचं समाधानही खूप वेगळं आहे. आणि परिक्रमा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नाही, तर दर्शन, नामस्मरण, श्रद्धा, सेवा, साधना यांचा एक आध्यात्मिक प्रवास आहे. आणि सगळ्यांनी एकदा तरी हा अनुभव घ्यावा. आता दत्तांचे अवतार तर तुम्हाला माहितीच असतील. श्री दत्तात्रय, श्री श्रीपाद वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री माणिक प्रभू, श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी, श्री गजानन महाराज. आता ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी विष्णूंची दर्शन तर आम्ही घेतोच आहे, आपले विठ्ठल श्रीकृष्ण. त्यानंतर या तिघांची रूप असलेल्या दत्तांची परिक्रमाही करतोय आणि आपल्या महादेवांच्याही 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शनही घेतोय. आता दत्त परिक्रमा करणे आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करणे हा माझा संकल्पच आहे. आणि दरवर्षी न चुकता पंढरपूरला जायचं हाही एक संकल्प आहे. तर नक्की हे तिन्ही संकल्प आपण पूर्ण करू आणि चालू. तर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मला देवदर्शनाची किती आवड आहे आणि देवाच्या कृपेने मी दर्शन करू शकते, हे माझं भाग्य आहे. अशा प्रकारे आमचं पेड गावातलं पण दर्शन खूप छान झालंय. मोराळे गावातलं जे दत्त महाराजांचं मंदिर आहे, आणि इतकं मनाला शांत वाटतंय कालपासून देवदर्शन करून. पंढरपूरचं दर्शन पण खूप छान झालं. त्यानंतर आमचं औदुंबरमधील दर्शन पण खूप छान झालं, आणि आता मोराळेमधील दत्त महाराजांचं. तर आता आमची ट्रिप इथेच संपणार आहे, आणि पुढचं दत्त परिक्रमेतील ठिकाण कुठलं असणार आहे ते बघू. ॲक्च्युली आम्हाला नरसोबाच्या वाडीत पण जायचं होतं, पण काही रिझन्समुळे ते कॅन्सल करतोय. तर खूप छान वाटलं, छोटासा व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला पण दर्शन देऊया असं म्हटलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. बाय. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले.